सकाळच्या धावपळीमध्ये भेंडी ही भाजी टिफिनला हमखास बनते। चिरायला जितकी वेळ खाऊ असली तरी ती पटकन शिजली जाते। नमस्कार, रुपालीज किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक वाटण वापरून ही मसाला भेंडी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे भेंडी पहिल्यांदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। भेंडी घेतानाच ती मस्त कवळी आणि लांब पाहून घ्यायची। भेंडी पाण्याने धुतल्यावर त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून द्यायचं आणि मग भेंडी नॅपकिननी छान कोरडी करून घ्यायची। भेंडी खूप जास्ती पातळ किंवा जाडसर चिरायची नाही, मध्यम साइज मध्येच भेंडी चिरून घ्यायची। खूप जास्ती पातळ चिरल्याने भेंडी शिजल्यावर त्याचा गाळ होतो आणि मग भेंडीची भाजी ही चिकट बनते। भेंडी फक्त नॅपकिननी छान कोरडी करून घ्यायची, त्यामध्ये बिलकुल पाणी राहू द्यायचं नाही, म्हणजे भेंडीची भाजी बिलकुल चिकट बनत नाही। मग त्यामध्ये लिंबू किंवा आणखी काही घालायची गरज नाही। तर इथं सर्व भेंडी चिरून घेतली आहे। इथं प्लेटमध्ये मी असं सुक्क खोबरं चिरून घेतलं आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवूयात आणि यामध्ये मी घेतलं आहे थोडंसं तेल। या तेलामध्ये आपण हे खोबरं छान परतून घेऊयात। परतलेलं खोबरं थंड झाल्यावर ते आपण मिक्सरमध्ये लसूण सोबत हलकसं वाटून घेऊयात। तर इथं दाटसर असं वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे पूर्ण घालून घेऊयात आणि त्यानंतर मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवून घेऊयात। पाणी न घालता कोरडंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। जाडसर असं हे वाटण तयार आहे। भाजीमध्ये हे कधी घालायचं ते पुढे पाहूयात। आता भाजी बनवायला घेऊयात। तर कढईमध्ये तेल गरम झालं की यामध्ये आपण घालूयात 1 टीस्पून मोहरी आणि त्याचसोबत 1 टीस्पून जिरे। यामध्ये पाव चमचा हळद मी याच्यामध्ये ऍड करत आहे। आपण एकदा हे हलवून घेऊयात। तिखटासाठी 1 टीस्पून काश्मीरी रेड चिली पावडर इथं मी यूज करत आहे। तेलामध्ये आपण ती छान परतून घेऊयात। इथं हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर यामध्ये मी आता कढीपत्ता घालत आहे, तो सुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेऊयात। इथे हे एकत्र व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये आपण आता चिरलेली भेंडी घालूया आणि ती आपण गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर छान मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करूयात। तर गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर आपण ही भेंडी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। चवीपुरतं मीठ आपण यामध्ये घालूयात आणि पुन्हा एकदा भेंडी व्यवस्थित हलवून घेऊयात। भेंडी शिजताना त्यावर बिलकुल झाकण ठेवायचं नाही, याला फक्त आपण वाफेवरच शिजवून घेणार आहोत। झाकण ठेवल्याने भेंडी आपली काळी पडेल आणि चिकट देखील होईल। आता यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ती पावडर आता मी याच्यामध्ये ऍड करत आहे। तर इथं बनवलेलं सर्व वाटण मी याच्यामध्ये ऍड केलं आहे आणि आता आपण ही भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात। बनवलेलं वाटण अगदी सुरुवातीला न वापरता भेंडी शिजत आली की मग त्यामध्ये ऍड करायचं आणि मग भेंडी व्यवस्थित त्यामध्ये हलवून घ्यायची। तर इथं वाफेवर मस्त अशी ही भेंडी शिजली आहे। गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भेंडी पटकन अशी शिजते। तर इथं आपली भेंडी मसाला तयार आहे। आपण आता ही सर्व करायला घेऊयात। तर मस्त असा भेंडी मसाला इथं तयार आहे। भाजी बिलकुल चिकट झाली नाहीये आणि काळीही पडली नाहीये, मस्त हिरवीगार अशी भेंडी इथं झाली आहे। शेंगदाण्याचा कूट तर आपण भाजीमध्ये नेहमीच घालतो, पण खोबरं आणि लसूण घालून ही भेंडी मसाला मस्त चवीला अप्रतिम अशी झाली आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीज सोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।